मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। जरांगेंनी मुंबई वेठीस धरली असा आरोप सातत्यानं होतोय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। तसंच जरांगेंचं उपोषण थांबवावं अशी मागणीही करण्यात आली। सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 सप्टेंबरला याच प्रकरणावर सुनावणी होणार आहे। ज्या प्रकारे आंदोलकांनी किंवा ज्या प्रकारे आंदोलकांचे या 2 ते 3 दिवसात ज्या मानवी हक्क त्यांचे आहेत, आंदोलक काय आरोपी नाहीये। पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना येथे आपल्याला सांगण्यात येते की मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न, पाणी, लाईट ज्या गरजेच्या गोष्टी आहे, शौचालय, पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी गरजेच्या असतात, त्या देणं गरजेचं होतं। कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।